could try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Bloody hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain, pulling a mob, pushing a train. I'll never stop, stick to a lane, pick up the pieces and go rearrange. I'll be the best above all the rest, put me to the test and expect nothing less, you check as I'm chess, what's happening next, yeah. He got the venom, a tangible weapon, no coming in second. This life is a lesson, he got a new engine from pain, it's a blessing. New focus, no guessing, just bold and obsession, all in his possession. You got their attention, I'll leave an impression and take a redemption. Just kill no discretion, your mind is a weapon. 11-11, it's time for progression, You could try to play, but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't का करायचं की नाही करायचं बोल उद्यासाठी आहे आल्यावर सांगतो करायचंय तर काही आता आम्ही निघालो अलिबाग मार्केटला थोडंसं सामान घ्यायचं आहे आम्हाला तर मी तुम्हाला नंतर सांगेन काय घ्यायला चालू आहे असं तर प्रसादसाठी तर सरप्राईज राहिलेलं नाही आहे त्याला माहीत आहे काय काय घ्यायचं आहे ते काय करणार ना आपण दोघे झाले तर कसं सरप्राईज असणार आहे ठीक आहे चालेल ना सरप्राईज तर प्रसादचं असं म्हणणं होतं की उद्या संध्याकाळी बड्डे सेलिब्रेट करायचा पण माझं असं म्हणणं की नाही आज रात्री 12 वाजता सेलिब्रेट करायचा कारण आज आम्ही बीचवरती गेलो नाही आहे आणि जरा आम्ही स्विमिंग पूलमध्येच लेट केला आणि जेवलो वगैरे मग आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो मग फ्रेश वगैरे झालो आणि आता मार्केटला निघालो काय म्हणतो त्याच्यामुळे मग बीचवर जायचं कारण बीचवरती जायला मग रात्र होईल आम्हाला म्हणून तरी पण आम्ही ट्राय करू बघू कसं काय जबरदस्ती आणलं जबरदस्ती कुठे आणलं बीचवरती जबरदस्ती आणलं नाही बीचचं नाही करते बघ अर्धा तास आहे मग जवळ ते मला वाटलं अर्धा तास आहे आपण टाकलं होतं ते त्या साईडला होतं आपण अपोजिट साईडला आलो एवढी थंडी नाही आहे पण फुल गाठलाय माझे येताना मी हाफवरच होतो तुला भूक नाही लागली का ग तुला भूक नाही लागली तुला लागली मला लागली मग खा ना मॅगी खाऊ लवकर खास पाहिजे तिकडे जाऊ त्या साईडला बसून खायचं हां मग तिकडे जाऊ ते आहे बसायला जागा तिकडे बस तिकडे जाऊ बंद करू का खाणे का मेवनीच जादा डालो कमी वाटतंय बहुतेक ड्रायव्हर असल्यामुळे बऱ्याच जणांनी कमी घेतलं असं काय नाही ना कारण नाचत नाही कोण अरे नाचायला पाहिजे कोणी गीतं बोललं त्याचं सगळ्यांनी धमाल मजा मस्ती केली पाहिजे चला तर मग पुन्हा एकदा अजून धमाल कोणी गीतं तुम्हाला सगळ्यांसमोर सादर करतो तर नाचायला तयार यायचंय पुढे Yeah.
चालू होता आणि त्या इव्हेंटमध्ये माझा मित्र होता योगेश पवार आणि तो अँकरिंग करत होता आणि मी त्याला ओळखलं. तर मी त्याला जस्ट इन्स्टाला त्याचा व्हिडिओ पाठवला स्नॅपमध्ये आणि त्याने मला डायरेक्ट स्टेजवरती बोलवून घेतलं आणि खूप छान इव्हेंट होता सिंगिंगचा. सो एन्जॉय पण केलं मी, तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. आणि आता 7:30 वाजलेत आणि आम्ही आता रिटर्न रिसॉर्टला चाललो आहे. जाता जाता प्रसादच्या बड्डेचा केक घ्यायचा आहे आणि आज रात्री 12 वाजता सेलिब्रेशन करणार आहे. तर बघा सेलिब्रेशन कसं होतं आहे काय. बाजूला काय भेटतं? भाकरी भेटते की दुसरं काय पण भेटतं? नावली भाकरी चपाती दे. हां बोलली ना. बोलायचं. प्रसाद तुझ्या बड्डेला काय पाहिजे तुला गिफ्ट? तुला मी परवाच बोललो होतो की मला सांग ना, आता नाही दिलं नंतर काय ते होते सांग. हा ते चप्पल पाहिजे. चप्पल पॅरेगॉन. हा, चालेल पण चप्पल पॅरेगॉन वापरशील तू? हा, मग काय पहिला पॅरेगॉनच वापरत होतो. पहिले वापर आता वापरशील? नाही पहिला पायल वापरायचो. पायल. कुठली? पायल. पायल. पायलच होती ना ती ब्ल्यू पट्टीवाली. ती पॅरेगॉन नाही पायल व्हाईट कलरची आणि ब्लू पॅरेगॉन पट्टी. नंतरला आली, पहिला पायल आली. पहिल्यापासून नाही पॅरेगॉन काय पण. पॅरेगॉनच्या पहिला पायल होती. पायल मग पॅरेगॉन पाहिजे ना. तुला बोललो होतो मी. कधी परवा मग मुंबईला जाऊन घेऊया. आज 12ला दिली असती. मुंबईला जाऊन घेऊया ना. का? बर्थडेच्या दिवशीच पाहिजे गिफ्ट. बर्थडेच्याच दिवशी. अरे इथे कुठे? हा इथे भेटेल. जाऊ आपण उद्या बाहेर. मग तू आज 12ला द्यायला पाहिजे होती मला. मी तुला परवाच सांगितलं होतं. तू मला विचार. अरे मग कुठे गेली मी? बाहेर गेलीच नाही ना. तुझी चुकी. अरे पण तुला सरप्राईज काय सरप्राईज देऊ हे बघ. आता हे असं दिलं तुझ्या समोरच होतंय सगळं. मेरे सामने मेरा बर्थडे बन रहा है. माझ्या समोर माझा बर्थडे बनतोय बघ. हॅपी बर्थडे लावला वरती रे. मेरी क्रिसमस. बदानी क्रिसमस. मेरी क्रिसमस तारी क्रिसमस बदानी क्रिसमस. पण बर्थडे मेरा. बरोबर आहे की नाही? एक नंबर आहे. ठीक आहे मग उद्या तुझा गिफ्ट पॅरेगॉन चप्पल फिक्स. आपल्याला फुगे फोडायचे. तू फोडणार आहेस ना? कशी फोडणार आहेस? असं किती वेळा करणार? किती फुगे लावलेत तिथे? लावले तेवढे फुल टाकू. पण त्याच्यामध्ये तुला पण फोडायचे. प्रसादच्या बर्थडेची तयारी चालू आहे इकडे बघा. रात्री 12 वाजता मी त्यांना कामाला लावलं बिचारांना. त्यांचं जेवायचं टायमिंग आणि मी काय सांगितलं तर. ऑलमोस्ट झालंय त्यांचं. बर्थडेचं टॅग लावतात. त्यांच्या वेबसाईटवर टाकणार. भाईचा बर्थडे जोरात चाललाय. भाई तर डोक्याला हात लावून गालाला हात लावून बसलाय. 12 वाजायची वाट बघतोय प्रसाद. फुसाफुस पण चालली. अजून बरंच काय काय लावायचंय तिकडे. अजून बरंच काय सरप्राईज. सरप्राईज. फुगे तर लावले. हॅपी बर्थडे पण लावला. आता काय फोटो लावणार ना. बस काय आत्ताशी तर फुगे झालेत. टेबल लावणार.
bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn, ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not looking that pay. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip, and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning all. And this is just the beginning, I need a big change, help me feel like काय सुचत नाही आयफोन हे बोलायचं. तर गाईज मी प्रसादला आयफोन गिफ्ट केलाय आणि तो सदीर बधीर झालाय. त्याला काही सुचतच नाहीये. त्याला जुना फोन पण त्याचा भेटत नाही, म्हणजे विचार करा. समोर होता दिसत नव्हता. नया आया पुराने को भूल गया, गलत बात है. आणि अजिबात त्याला जरासही काहीच माहित नव्हतं. माहित होतं तुला? थोडा तरी डाऊट होता का? नाही बाबा, कळलंच नाही. डाऊट असलं तर मी त्याला सांगितलं माझ्या पण पोटात काय राहत नाही, तुला माहिती आहे. मी लगेच सांग, आता किती तुला मी घरी आणून ठेवायचो, अगोदरच सांगायचो, तर माझं तर मग कसं राहणार. तर मी काहीच कोणालाच सांगितलं नव्हतं म्हणजे. आणि आता हा व्लॉग मी नंतर अपलोड करणार आहे. त्याच्या आधी मी आधीचा एक व्लॉग अपलोड करणार आहे, जेव्हा मी हा फोन घेतला जाऊन. तर तो व्लॉग आधी मी अपलोड करणार आहे. आता काय त्याला मी फोन दिलेला आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. तर उद्या सेलिब्रेशन करायचं होतं खरं तर, पण मला व्लॉग अपलोड करायचा होता तो आधीचा. पण मग त्याला कळालं असतं म्हणून मग मी मला आजच 12 वाजता सेलिब्रेट करायचं होतं. आणि खूप छान सेलिब्रेशन झालं आहे. आणि मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं डेकोरेशन वगैरे काय होईल. मी जस्ट त्यांना सांगितलं होतं की रिसॉर्टवाल्याने की मला असं असं हवं आहे, आणि त्यांनी खरंच अपेक्षापेक्षा जास्त चांगलं केलं आहे. त्यांनी मस्त केलं आहे, आणि त्याच्यामुळे खूप छान बड्डे झाला त्याचा. हो ना प्रसाद? सॉरी, आय एम बिझी. त्याने माझ्याकडे पॅरागॉन चप्पल मागितली होती, आणि जेव्हा तो गिफ्ट ओपन केला, तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती नाही, पण जेव्हा तो गिफ्ट मी त्याला दिलं ना आणि तो ओपन करायला जात होता, तेव्हा तो मला काय बोलला माहिती आहे? माझी साईज 8 नंबर साईज लागते मला चप्पलची. तो असा बोलला. मला इतकं हसायला आलं. आणि फोन बघितला, त्याने ओपन केलं गिफ्ट, तर आतमध्ये फोन होता, आणि तो शॉक होता, पूर्ण शॉक, हो की नाही. आणि मी सेल्फी स्टिकला लावला होता फोन, पण सेल्फी स्टिक तुटली. तर मी रिसॉर्टवाल्यांच्या हातात दिला होता फोन, तर त्यांनी कसं शूट केलं मी अजून पण चेक केलं नाही आहे. तर आता बघते मी कसं काय त्यांनी कसं शूट केलं ते तर मी टाकणारच आहे. पण भारी भारी बर्थडे सेलिब्रेट झाला ना. भारी झाला, एकदम भारी. त्याच्यापेक्षा जास्त मी खुश आहे की त्याचा बर्थडे असा सेलिब्रेट झाला, आणि मला जे करायचं होतं ते मी केलंय. म्हणजे की त्याला ती जी स्माईल होती, त्याची जे शॉकनेस होता, तो मला बघायचा होता. आणि त्याच्यापेक्षा जास्त मी खुश आहे त्याला फोन देऊन. तसं त्याला तो जास्त फोन यूज करत नाही, त्याला नाही कळत जास्त फोनमधलं, त्याला सोशल मीडियाचं वगैरे पण काही कळत नाही. मीच त्याला अधूनमधून शिकवते किंवा सांगते. पण ठीक आहे ना, शौक आहे भाई, तू बी यूज कर आयफोन. आयफोन फॅमिली नाही. आम्ही सगळे आयफोनवाले, तर तो एक बाकी होता, आता तो पण आला. तो आता विचारच करत बसलाय काय करायचं.
गोळी गोळी तुझ्याकडे दिली होती ना खिशात. तुला दिली ना मी पण तुझ्या हातात घे म्हणून. कुठे गेली? पाडलीस? अरे पडली म्हणून तुझ्या हातात दिली मी गोळी. संपली आहे, सुट्ट्या संपल्या आहेत. खूप छान वाटतं आणि संपल्यानंतर मध्ये मध्ये ब्लॉग बनवला नाही मी, कारण कंटिन्युअसली फोनवरती शूट चालू होतं आणि म्हणून मग चार्ज वगैरे केला नाही आणि नाही जमलं करायला. कारण आम्ही पिकनिकसाठी आलो होतो, स्वतःचा टाईम एकमेकांना वेळ देण्यासाठी आलो होतो, टाईम स्पेंड करायला आलो होतो. त्याच्यामुळे जास्त मला शूट करायला नाही जमलं. जेवढं जमलं तेवढं मी केलं आहे. आणि तो आजचा आमचं पिकनिक आज आमची संपली आणि उद्या आम्ही निघतोय मुंबईसाठी रिटर्न. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं आहे, काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा, प्रेम द्या, सपोर्ट करा, एवढंच बोलेन. आणि ब्लॉग तुम्हाला आवडतात असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचा बड्डे कसा झाला ते सांगा. त्याला तर सरप्राईज खूप आवडलं त्याला. आता उद्यापासून आम्ही कामाला जाणार. तो त्याच्या कामाला, मी माझ्या कामाला परत सुरुवात. आणि परत नेक्स्ट पिकनिकचा पण प्लॅन आम्ही केलेला आहे. तर कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत ते मी तुम्हाला आता मध्ये ब्लॉगमध्ये सांगेलच. कुठे आता गणपती येणार आहेत, मागे गणपती घरी पण आपला गणपती बसतो 1.5 दिवसाचा. तर त्याची तयारी 15 तारखेपासून आम्ही चालू करणार आहे. ऑलरेडी मूर्ती बुक झालेली आहे आमची आणि बरेचसं सामान पण आम्ही घेतलं आहे आणि खूप काही तयारी बाकी आहे. डेकोरेशन वगैरे आम्ही घरातच करतो, त्याच्यामुळे त्यामुळे आम्हाला तेवढा वेळ जाणार आहे. तर 15 दिवस आधीच आम्ही तयारी करायला घेणार आहे. आणि यावेळेस गणपती बाप्पाची एक वेगळी थीम ठेवली आहे आम्ही. तर गेल्या वेळेस विठ्ठलाची थीम होती, तुम्ही बघितलं असेल. म्हणजे विठ्ठलाचं बॅकग्राऊंड सगळं केलं होतं आणि यावेळेस सुद्धा एक थीम आहे आणि काहीतरी वेगळं आहे. खूपच वेगळं आहे. म्हणजे बाप्पासुद्धा वेगळा आहे आमचा. म्हणजे वेगळा म्हणजे त्याची मूर्ती आणि ते रूप वेगळं आहे. तर ते तुम्हाला हळूहळू मी ब्लॉगमध्ये सांगेनच. तर तुम्हाला वेळेत ब्लॉग बघता यावा यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं किंवा काय एक्स्ट्रा काय हवं असेल किंवा काय, तर तुम्ही बिनधास्त सांगू शकता, कमेंटमध्ये सांगा. मला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न नक्कीच करेन. आणि आत्ता अलिबाग पिकनिकचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप सारं प्रेम द्या आणि बाय बाय.